गुड मॉर्निंग. तर आज आहे महाशिवरात्री. तर सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. व्लॉग थोडा लेट येतोय. तर सर्वात आधी सकाळी छान अशी फ्रेश झाली, नंतर पूजा वगैरे करून घेतली. माझा काय उपवास वगैरे नव्हता, तर मस्त पूजा वगैरे करून झाल्यानंतर नाश्ता झाला. नाश्ता झाल्यानंतर जेवण वगैरे झालं. मग थोडा आराम करून मग नंतर संध्याकाळी निघालो होतो मंदिरामध्ये, कारण की संध्याकाळची थोडी गर्दी कमी होते. दिवसभर खूप गर्दी असते. तर मग साईदण्याला पण छान अशी रेडी केली. सकाळपासूनच छान छान फ्रॉक घालून होती. आता इथे होती इंडिया पाकिस्तानची मॅच, ती थोडी बघितली मम्मीकडे पोहोचल्यानंतर. म्हणतं मम्मी तयार झाली. मग आम्ही तिघीजणी गेलो मंदिरामध्ये. तरी पण थोडीफार आता पण गर्दी होती संध्याकाळी. तर पूजा वगैरे करून घेतली. मला साईदण्यासाठी पूजा करायची होती, एकटीने काय तिला करून दिली नसती, मग मम्मीला घेऊन गेली होती सोबत. पूजा वगैरे होईपर्यंत साईदण्या पण छान खेळत होती, म्हणून पूजा पण नीट करता आली. पूर्ण मंदिर असं काहीतरी दिसतं, खूप छान आहे मंदिर. नंतर गेली होती मठामध्ये, स्वामींना पण खूप छान तयार केलं होतं. दोन्ही मंदिरामध्ये छान असं दर्शन झाल्यानंतर गेली घरी. आता फटाफट फ्रेश होऊन जेवण बनवायला घेते. नंतर मग यांना फोन केला, तर हे बोलले मी काय जेवायला येणार ना, तुझ्या एकटीसाठी जेवण बनव. मग एकटीसाठी म्हणजे मी इथे खिचडी भातच करायला घेतला होता. पटकन घरी आल्यानंतर तुरीची डाळ थोडी 10 मिनिटं भिजत ठेवली, नंतर मग भात करून घेतला. असा भात खूप छान लागतो, मला तर खूप आवडतो. पापड आणि लोणचं असं हे काम होऊन जातं. तर या सगळ्यांनी जेवण करायला. असा होता आजचा दिवस. भेटू पुढच्या एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.